मंडळी नमस्कार. नमस्कार मंडळी, माझं नाव रंजित आणि आपण पाहतात सावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी, गेले 2-3 आठवडे झाले आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोल्हापुरी पायतानबद्दल 1-2 व्हिडिओ प्रदर्शित केलेले. अर्थात तुम्हाला ते आवडले असतील. माझ्या अनेक सबस्क्रायबर मित्रांनी, माझ्या जवळच्या मित्रांनी वगैरे मला व्हॉट्सअप, युट्यूब आणि इंस्टाग्रामवरनं बरेचसे मेसेज केलेले की अरे आतापर्यंत तू जे झालं ते फक्त केलं याबद्दल दाखवलेस की बाबा, पण ज्यांनी कोणी केलंय तू त्याबद्दल सांगितलेलंच नाहीये. बरं, मूळ मुद्दा असा आहे की माझ्या या व्हिडिओच्या ह्याच्या आधी जो माझा व्हिडिओ होता त्या व्हिडिओवरती एका दादाने मला कमेंट केली होती की मी तर कापशीच आहे, मग तुम्ही ज्यांनी बनवलंय त्याच्याबद्दल का नाही माहिती देते. त्यांना मी देखील सांगितलं होतं की दादा असे काही दिवस आहेत म्हणलं, अजून आपली तयारी चालू आहे. आता तयारी कंप्लीट झाल्यानंतर आपण तो व्हिडिओ देखील प्रदर्शित करू. सो मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा मी आज आपल्या या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो श्री मुकुंद चव्हाण यांचं. आणि हे काका, दुसरी गोष्ट म्हणजे आपण आतापर्यंत जे व्हिडिओ पाहिलेत या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मोलाचं स्थान म्हणजे यांचं, कारण की कारागीर जे आहेत ते हे स्वतः आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा मी काका तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते काका, मला तुमचं संपूर्ण नाव सांगा. मुकुंद दत्तात्रय चव्हाण. बरं, आणि तुम्ही कुठल्या गावामध्ये राहता? आता सेनापती कापशी. सेनापती कापशी मध्ये. ओके ओके. सेनापती कापशी म्हणजे ही आपली कागल तालुक्यातली? हो, कागल तालुक्यातली. ओके ओके. काका, तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करताय? मी आई वडिलांच्या पासून असल्यापासून तिसरी शाळा झाल्यापासून मी त्या व्यवसायामध्येच आहे. अच्छा, वडिलांच्या हाताखालीच काम करूनच मी आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. अच्छा, म्हणजे तुमचं एक, आता थोडक्यात बोलायचं असं की तुमच्या त्या वयामध्ये तिसरी शिक्षण म्हणजे आताच्या वयातलं एक 10वी-12वीचं शिक्षण म्हणायचं. हो, म्हणजे तेवढं तुमचं शिक्षण झालं, त्यानंतर मग तुम्ही इकडे या व्यवसायामध्ये सुरुवात झाली. ओके ओके. तुमच्या किती पिढ्या असतील तरी या व्यवसायामध्ये? आताची जवळजवळ नाही म्हटलं तर बघा 7वी ते 8वी पिढी चालू आहे कामाची. आता माझी 7वीच पिढी आहे. अच्छा अच्छा. आता माझ्या मुलग्याची 8वी पिढी चालू आहे. ओके ओके. अच्छा, छान. म्हणजे एवढ्या पिढ्या झाल्यात म्हटल्यानंतर मग आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला भरपूर काय काय भेटेल. हो, प्लस आमच्यासारखे असे अनेक मुलं आहेत की ज्यांना या व्यवसायाची आवड आहे, तर त्यांना देखील या गोष्टी ऐकायला वगैरे भेटतील. ओके ओके. काका, तुम्हाला आता कसं आहे बघा, मी एक जनरल प्रश्न विचारतो तुम्हाला. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांनी माझ्यासारखंच काहीतरी करावं. हो. किंवा प्रत्येक वडिलांची इच्छा असते, आईची इच्छा असते की बाबा मी हालाकीचे जीवन काढलंय, मी हालाकीचं शिकलोय आणि बाबा माझ्या मुलांनी यापेक्षा वर जावं. तर तुम्हाला मुळात याच व्यवसायात का यावं याची प्रेरणा कुठून होती की तुम्ही कुणाला बघून हे सगळं शिकलात? हे पहिलं मुळात म्हणजे कसं, वडिलांच्या बरोबर आई असायची. बर. आणि काय तर त्या आईचे हात सोडणं व्हावी म्हणून मग त्या आईने माझ्या हातात काम ते दिलं. बर. बारीक वेणी घालायला, पट्ट्या फोडायला, शिलाई करायला. त्यात मला ते अतिशय चांगलं वाटलं. अच्छा अच्छा. मग त्याच्यामुळे आईचे हात सुटणं झाली आणि मग मी वडिलांच्या हाताखालीच राहून ते कामातच मला ते गोडी वाटत चालली. त्याच्यामुळे मी शिक्षण काही केलंच नाही. ओके ओके ओके. असं. काका, तुम्ही ज्या वेळेसला हा व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेसला तुम्हाला व्यवसायामध्ये अडचणी काय काय आल्या होत्या? अडचणी काय तशा आल्याच नाहीत, कारण वडीलच असल्यामुळं काही अडचणी आल्या नसल्यामुळं काय त्या काय वाटत नाही. कारण वडील असल्यामुळं मला कुठलीच अडचण आलेली नाही. आई वडील असल्यामुळे कुठलीही अडचण आलेली नाही. फक्त लग्न झाल्यानंतर मग आम्ही बाजूला राहिलो. त्याच्यानंतर मग काही गोष्टी मुलाबाळातल्या अडचणी निर्माण झाल्या. मग काही दिवस मी बाहेर गेलो, हॉटेलमध्ये राहिलो. असं मग माझ्या थोरल्या बंधू राजांनी मला जरासं मार्गदर्शन केलं. ते कोल्हापूरला शिक्षक आहेत. अच्छा अच्छा. ते बाबासाहेब चव्हाण म्हणून दादा, ते कोल्हापूरला शिक्षक होते. त्यांनी मला मग मदत केली आणि तू एवढं मोठं चांगलं सोन्याचं चांगलं काम करतोयस, तू तुझ्याच गावी, आपल्या गावी जाऊन तू काहीतरी हे कर म्हणून सांगितल्यामुळे मग मी तिथनं आलो. ते मला त्याने सहकार्य केल्यामुळं सर्वतोमुख माझी पायाभरणी चांगली झाली. ओके ओके ओके. काका, तसं जसं तुम्ही बोललात की तुम्ही जे काय शिक्षण आहे, म्हणजे या व्यवसायाचं जे काय शिक्षण आहे ते तुम्ही तुमच्या आई वडिलांकडनं शिकलात. हो. तर हा जे तुमचं पारंपरिक कौशल्य आहे हे आणखी चांगलं टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं सुरुवातीपासून? काय काय तर बारीक बारीक वेगवेगळे हत्यारे मिळवली.
बर बर. हात्यार मिळवून त्यातनं किती सुंदर जितकं करता येईल, हम्म. जितकं नाजूकपणा कसा चप्पल येईल, आणि जशी माणसानं ती पूर्वीपासून ओढलं पाहिजे, तो ओळखुटी करून चप्पल केशात घातलं, काडीपिटीत बसण्यासारखं चप्पल करत होतो. अच्छा. इतकं सुंदर 20 ग्रॅम पासून मी 3 किलो पर्यंत चप्पल तयार करतो. ओके ओके ओके. इतकं नाजूक चप्पल होते माझ्या. अच्छा अच्छा. काका, जसं आपण साहित्याची व्यवस्था म्हणतो, साहित्याची व्यवस्थामध्ये जसं आपण पायतन बनवतो, तर या पायतन बनवण्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे पायतन बनतं चामड्याचं. तर माझा हा पहिला प्रश्न आहे की चामडं नेमकं कुठल्या प्रकारचं असतं? चामडं म्हैस, बर, बैल आणि बारीक शेळ्यांच्या पिल्ल्यांचं आणि बारीक शेरडांचं, आणि जितकं रंगवलं गेलं जातं बर बर तितकं हे चप्पल आम्हाला चांबडं हे संपूर्ण जातीचं लागतं, तेव्हा ते कापशी चप्पल एक नंबर फेमस होत. अच्छा, म्हणजे शक्यतो जे कुठलं जनावर वयस्कर असेल त्याच लागतं. आणि सगळ्यात नाजूक काम करण्यासाठी शेळीचे बारीक बच्च्यांचं चमडं लागतं. अच्छा, तेव्हा ती बारीक वेणी निघते. ओके ओके. मग हे जे चामडं आहे तर हे आपल्याला नेमकं भेटतं कुठून? हे आपल्याला गडिंग्लजातून भेटतं. बर बर. पटणकुडीतनं भेटतं. बर बर. शंकेश्वरला हेब्बाळ म्हणून आहे, बर, तिथं भेटतं. बर. आणि निपाणीमध्ये भेटते आणि पटणकुडीमध्ये भेटते. असे एक 5-6 ठिकाणची ठिकाणं आहेत. पेठ, वडगाव, ओके, अशा ठिकाणपासून पूर्वीपासून आमच्याकडे चमडे मिळत होते. आणि आता सुद्धा ते कसं झालंय, आता जसं पाहिजे असेल तसं फोनवरनं लगेच मागितलं की ते आणून देऊन जातात. ओके ओके. आपल्याला आता समजा तुम्ही जसं मला बोललात की इतरत्र या प्राण्यांचं वगैरे आपण चामडं वापरतो, तर ऑब्व्हियसली तुम्हाला एवढे वर्ष झाले, तर चामड्याची जी म्हणजे म्हणतो ना आपण, ते चामडं चांगलं का खराब याची तुम्ही तुलना कशी करता? तुम्हाला नेमकं ते कसं कळतं? म्हणजे ते कसं असते, त्यांची रंगी असते. बर. रंगून तयार होऊन आलेला माल असतो, तो ओला असताना ओळखत नाही, पण उन्हात टाकल्यानंतर त्याच्या अंगावर बारीकशा फुटकुळ्या उठल्या बर बर उन्हाच्या ताण्यात, तर ते चमडं एक नंबर म्हटले गेलं जाते. अच्छा. आणि जे आपल्या बैलाचं जे कातडं असतं ते अतिशय गुळगुळीपणा आणि पायाला थंडगार असतं. बर बर. त्याच्यामुळे त्या चप्पलला ते जरासं महाग असतं, त्याच्यामुळे जास्त कोण घ्यायला बघत नाही. त्याच्यामुळे ते आपल्या वडलोपार्जित ते त्यांची टेक्निक असल्यामुळं ते माझ्याकडे एवढी खूप गिरायक आणि इतकं काम चांगलं सुपर होतं. अच्छा अच्छा अच्छा. काका, जसं आता आपण सेनापती कापशी गावात बसलोय, अर्थात आपल्या गावामध्ये कापशीतलं कोल्हापुरी चप्पल बनवलं जातं, तर ह्या सेनापती कापशीचंच चप्पल का? तर याचा इतिहास नेमका काय असेल? की कसं झालंय की वडलोपार्जित आमचे राजराजेवाड्यात शिकारखाना असल्यामुळं त्यांच्याकडे आमचे आजोबा पंजोबा कायम काम करायचे. आणि त्यांच्यापासून त्यांनी दिलेल्या कातड्यातून ह्याच्यातून त्यातून त्यांनी आमच्याकडे चप्पलची मापं देऊन ते आमच्याकडनं चप्पल तयार करून घेऊन त्यांनी फार मोठे लांब लांब पर्यंत अमेरिकेपर्यंत आमच्या कापशीच्या राजाने आम्हाला त्यांनी चप्पलचे ऑर्डर दिल्या आणि चप्पल तिथपर्यंत गेली. ओके ओके ओके. काका, जे आपलं कापशी सेनापती इथलं जे पायतन आहे, तर या पायतन मधला वेगळेपणा असा काय नेमका? वेगळेपणा म्हणजे अगदी घटकटीत आणि कमवून केलेलं हे चप्पल आहे. अच्छा अच्छा. आणि बारीक आवाज देणारा आहे. ऑफिसली चप्पल म्हटले गेलं जातं याला, ऑफिसली चप्पल. आणि ह्या चप्पलचं नाव पुडा कापशी चप्पल. पुडा कापशी चप्पल. आणि त्याचं आता वेगळं नाव पुडारी कापशी चप्पल असं झालेलं चप्पल. अतिशय नाजूक, अतिशय चांगलं थंडगार पायाला राहणारं चप्पल म्हटलं तर हे. ओके ओके. असं आहे. काका, आपल्या कापशी चप्पलीचं प्रसिद्धीचं खरं कारण काय? खरं कारण म्हणजे ह्याच्यातली बारीक फिणकर आहे. एक द्या मला बरं, ती द्या मला. ही जी बारीक फिणकर आहे, बर बर बर, हे काम करणारी माझी मंडळी आहे. बर बर. तिनं वेणी घातल्याशिवाय हे चप्पल माझ्याकडून काही होऊ शकत नाही. सगळं बाकीचं करू शकतो, पण तिचं बारीक डिझाईनचं आणि बारीक वेणीचं काम आहे ते संपूर्ण कायम 24 तास त्यांच्या हातात असतं. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे त्यांचं ज्याची मंडळी एक नंबर वेणी घालणारे असेल तर ते कापशी चप्पल, नाहीतर त्यांची मंडळी ज्याची घरात नसेल तर ते कापशी चप्पल नव्हतं.
अच्छा, म्हणजे आपल्या कापशी चपलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे बारीक वादकाच्या वरती ज्या वेण्या घातलेल्या जे पट्ट्या असतात, हो. ह्या आपल्या ह्या पट्ट्या हा हा त्या. त्या अच्छा अच्छा. त्यांचं ते त्या फार मोठं ह्याच्यात कौशल्य म्हटलं तर स्त्रीच आहे. ओके ओके ओके. पुरुषापेक्षा फार मोठं ते काम आहे. ओके. त्याच्यामुळं त्यांना आम्हाला काका जसं आता आपण कापशीचा पायतान हातामध्ये घेतलाय, मला याची प्रक्रिया थोडक्यात सांगाल का? कारण आपण याआधी एक व्हिडिओ बनवलाय ज्यामध्ये आपण सुरू ते शेवटपर्यंत आपण पायथन कसं बनवायचं त्याबद्दल तुमच्याकडनंच दाखवलेलं आहे. पण मला एक आता जसं पायथन हातामध्ये आलं, कुठलाही कस्टमर तुमचा ज्यावेळेस दुकानामध्ये येतो, मुळात तो व्यक्ती जर कोल्हापुरातला असेल तर त्याला पायथन बद्दल काय सांगायची गरज नाहीये. बट जर समजा तो व्यक्ती बाहेर गावावर आलाय, जसं परवा दिवशी आपण गप्पा मारत होतो त्यावेळेसला कोकणातनं काही लोक आले होते, त्यांनी पायथन बघितली. मोस्ट ऑफली आता जसं आपलं लास्ट टाइम बोलणं झालं की त्या माणसाला 200-300 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत चांगली पायथन मुंबईमध्ये भेटते किंवा पुण्यामध्ये भेटते. तर त्या माणसाला नेमकंच यातलं काय माहिती नसतं. त्याला ते आता जसं आपण बोलतो किंवा प्लास्टिकचं किंवा रबरी पायथन वगैरे दिसतं, तर तो माणूस ज्यावेळेसला तिथून काहीतरी कोणीतरी सांगितलंय की अरे प्युअर चांबडं कोल्हापुरातच, तो तेवढं ऐकून बाबा आपल्या इथं आला, तर त्या माणसाला आपण या पायथन बद्दल असं वेगळं काय सांगू शकतो? जडमघडम म्हणा किंवा काय सांगाल यावर? ह्याच्यावर कसं आहे, हे जी कातडी मिळालेल्यापासून किमान ते 4 ते 5 दिवस कंपल्सरी ह्याला कमवून बडवून त्याचा घोटीवपणा, त्याच्या चमड्यामधला रेगपणा असतो तो काढून त्याच्यावर घोटून त्याच्यावर फुली, रेग, अंगठा हे ऋतून केल्याशिवाय ते घोड्यासारखं आणि चांगलं टॉप मध्ये चप्पल दिसत नाही. आणि हे सोबती संपूर्ण ह्याची साईडनं संपूर्ण शिलाई आहे, हे चिकटलेलं नाही आहे. आणि चिकटून सोल्युशननं जे पेस्टिंग गेलं जात आहे ते चुकून पाण्यामध्ये भिजलं तर ते काय होते, चमडं पाणी ओढून धरते आणि सोल्युशन सुटते. तेव्हा ते चप्पल दोन्हीकडल्या बाजूला फाकळ्या पडल्यासारख्या वाटतात. ते बाजारी चप्पल म्हटलं गेलं. म्हणजे जे आपण म्हणतो की सोल बाहेर पडतो तसं काहीतरी होतं ते. आणि मग ते बाजारी चप्पल असतं. त्याच्यामुळे त्याचं कसं आहे, बाजारी चप्पल याला का ती दुकानदारी चप्पल आहेच, खरं त्याची जी बाजारी चप्पलला शिलाई आठवून असते, ठेचलली की उपटते, ते टाके तुटतात. तसं ह्या चप्पलला किमान 4 वर्ष अंगठा तुटला तर माझं चप्पल कधीही कंपनी माझ्या ग्राहकांना मला परत आणून देण्याचं आहे, माझ्याकडनं दुसरं परत वापस मिळणार आहे. ओके ओके ओके. काका मला एक सांगा, कोल्हापुरी पायतान खास करून कापशी सेनापतीचं, तर हे कापशी सेनापती मध्येच कसं बनवलेलं आहे हे आम्ही कसं ओळखायचं? हे ओळखायचं म्हणजे हे बारीक विणकर आणि ही डिझाईन ही 1 नंबरची अशी आहे की एक सारखं तोल्यासारखं राहणार. आता हे दोन्हीही मी माझ्या हातामध्ये घेतो, दोन्हींचा सेंटर एकसारखा तुम्हाला दाखवतो. तीळ मात्र खालीवर होणार नाही. आणि ह्याचा सेंटर असा ज्याचं जसं माप असेल, माझ्या वडलोपाशीतलं हे चाललेलं माप आहे, हे परफेक्ट बुट बसल्यासारखं पायात बसतं. अच्छा अच्छा, असा विषय आहे. ओके ओके ओके. आणि काका जसं आपलं मगाशी बोलणं झालं होतं की वादकाला जी वेणी असते, आता मी थोडंसं तुमच्याकडनं काकूंकडे येतो. तर काकू मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय, जर समजा एखादं पायतान बनतंय, एखाद्या पायतानचं समजा वादक बनवतोय आपण, तर ही जी वेणीची जर आहे तर हे बनवायला किती वेळ लागतो? भरपूर वेळ लागतो. बारीक असल्यामुळं वेणी घालायला. म्हणजे तरी समजा आता एक पायतान काकांनी बनवायला घेतलं, त्याचा तुम्हाला पूर्ण वादक बनवायचा, ह्या वेण्या पूर्ण बनवायच्या, तर तुम्हाला किती दिवस लागू शकतात? एका चप्पलला 14 ते 15 वेणी लागते. अच्छा अच्छा. ते 2-3 दिवस लागतात. 2-3 दिवस लागतात. बारीक वेणी विणकर असल्यामुळं वेळ लागतो. अच्छा अच्छा. काका जर समजा माझ्यासारख्या कुठल्या कस्टमरनी जर तुम्हाला ऑर्डर दिली पायतान बनवायचं, जसं आपण आपल्या स्टार्टिंगच्या एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गोष्टी दाखवल्या होत्या की पायाचं माप कसं घेतात, बरोबर? तर जर समजा तसं काहीतरी माप एखाद्या कस्टमरने आपल्याला ऑनलाईन मध्ये पाठवलं, किंवा पायाचा पंजा एवढा आहे त्याचा एक फोटो काढून पाठवला, किंवा ऑनलाईन मध्ये पाठवलं की बाबा आपल्याला ते प्रिंटा काढून घेतात, जसं आपला विशाल दादा आहे, विशाल दादाचा कॉम्प्युटर झालेला आहे, तो करू शकतो. तर एखाद्या कस्टमरनी मुंबईतनं म्हणा किंवा बाहेर राज्यातनं म्हणा, जर तुम्हाला ऑनलाईन मध्ये असं काही पाठवलं तर
त्या माणसाला किंवा नॉर्मल जनरली समजा मी देखील असेल, आपल्या नॉर्मल माणसाने जर समजा तुम्हाला ऑर्डर दिली तर ते संपूर्ण पायतान बनवायला किती लागेल तुम्हाला? माझ्याकडे एक दिवस एक ऑर्डर आली तर कंपल्सरी मला 6 ते 7 दिवस लागतात. बर बर. त्याच्याशिवाय माझ्याकडनं होऊ शकत नाही. मग कोणालाही माझे तसे फोन नंबर असतात, मुलग्याचे नंबर असतात, त्याच्यावर मला ऑर्डर आली तर मी सांगतो मला 1 महिनाभरला ऑर्डर अगोदर लागणार आणि मला माझ्याकडे नंबरवर तुमचं चप्पल तयार होऊ शकत नाही. तर तुम्ही माझ्या सांगितल्याप्रमाणे कागदावर पाय ठेवून त्याचं सोबती रेग मारून त्याचं धुरीचं माप घेऊन आणि अंगठीची खूण करून तुम्ही मला माप पाठवून द्या. मी तुम्हाला 1 महिना 15 दिवसात तुम्हाला मी पोस्ट पार्सलनं पाठवून देऊ शकतो. ओके असं. आणि ते पण आता कसं झालंय, आता अलीकडल्या बाजूला की मी पोस्ट पार्सलनं पाठवून देऊ शकतो. कारण मी कधी पाठवून देऊ शकतो की त्यांचे माझ्या मोबाईलवर पैसे आल्याशिवाय मी पाठवून देऊ शकत नाही. ते तर व्यवहार आहे शेवटी, तो तर व्यवहार. कारण बऱ्याच ठिकाणी मी माझ्या विश्वासात मी गेल्यामुळं की बऱ्याच ठिकाणी माझे 1-2-3 जोडांचे मला तशी खात पडली आणि परत माझे फोन नंबर बी उचलले नाहीत आणि त्यांनी बी कधी आपल्याशी संपर्क साधला नाही. त्याच्यामुळं ते मला जरा खटकलं की चांगल्या गिरायकासनी बी आम्ही तेच बोलतो आणि पैसे देणाऱ्यासनी गिरायकासनी बी आम्ही तेच बोलतो. बरोबर. त्याच्यामुळे जरा मन खचल्याने होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते आता मी ते डायरेक्ट माप आले की मी सांगतो, चप्पल जोड झाला की तुम्हाला फोटो पाठवतो. फोटो पाठवून मी पार्सल करून तुमच्या पाठी ज्या दिवशी माझ्याकडे पैसे येतील त्या दिवशी मी पार्सल तुमच्या घरी पोहोचतो. असं चालू आहे आत्ताच चालू सुद्धा. आणि मुलगाच बघतो. मंडळी ही गोष्ट खरी आहे. कारण जर तुम्ही बाजारातनं आता नॉर्मली आता आपल्या इथं पुण्यामध्ये म्हणा, मुंबईला म्हणा किंवा इतरत्र कुठं सुद्धा पायतान रेडीमेड सुद्धा भेटतात. बरेचसे दुकानदार असतात की ज्यांनी 3 नंबर पासून ते 10 नंबर पर्यंत ठेवलेले असतात. आपल्यातले तो एक 12 नंबर 14 नंबरचा मुद्दा मी नंतर घेतो. आपल्यातले असे बरेचसे व्यक्ती आहेत की ज्यांना एक म्हणतो ना आपण की बऱ्याचशा लोकांची मनं चंचल असतात. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की नाही भाई आत्ता जाऊन घ्यायचंय, मला आत्ता पाहिजे, असे बरेचसे लोक असतात. तर त्या लोकांना मी फक्त एवढंच बोलेल, जर तुम्हाला खरोखर जेन्युअनली बनवलेलं पायतान जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या गावी या. काका भेटतील तुम्हाला, शॉपवरती या, व्यवस्थित मध्ये तुमचं माप द्या. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा व्यवहार क्लिअर ठेवा. सेकंड थिंग अशी की तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. जर तुम्हाला ओरिजिनली कोल्हापूरचंच पायतान पाहिजे आणि तेही खास आपल्या कापशी सेनापतीमध्ये बनलेलं, तर तुम्हाला पेशन्स ठेवले पाहिजेत. आणि अबाउट कुरिअर आपल्या गावातनं सध्या नाही, गेले कित्येक दिवस आधीपासून आपण पोस्टनी देखील पाठवतोय. प्लस कुठला कुरिअरवाला जर तुमच्या इथं येणारा असेल तर तुम्ही त्यांचा देखील डिटेल्स आम्हाला देऊ शकता. आम्ही त्यांच्याकडनं देखील तुम्हाला पाठवू शकतो. बरोबर बरोबर. काका मला कापशी सेनापती चपलीचा मला एक हे सांगा की बाबा जर समजा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला, जसं आता तुम्ही मगाशी बोललात की हे आपण असं चेक केलं तर नेमकं असं कळतं की बाबा दोन्हीकडे भार तेवढाच आहे, तसं तुम्ही म्हटलात की बाबा हे फुल हा गोंडा, हे एवढं जर असलं तर समोरच्यानी समजून जावं की हे कापशी सेनापतीमध्ये बनलेलं आहे. जर समजा एखाद दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे समजा एक उदाहरण द्यायचं झालं, जसं आपल्या इथं आजच्या घडीला पायतानाचा रेट चालू आहे 4 ते 5 हजार रुपये. बाहेर बरेचसे असे मंडळी आहेत की जे लोक डुप्लिकेट मध्ये देखील आपल्या सेनापती कापशीचं चप्पल विकतात. तर त्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर आपल्याला त्यांना साम्य करून द्यायचं झालं किंवा आपल्याला जर त्यांना सांगायचं झालं की बाबा हे कापशी सेनापतीच चप्पल कसं काय, तर ह्याच्या बांधिलकीवरनं आपण कसं सांगू शकतो? तेच कसं आहे, ज्याच्या हात कलाटणी आहे आणि बरेचसेच लोक माझ्याकडे येतात की कापशी चप्पल म्हणून मी घेतलेला आहे. तर ते काही दुकानात कसं असतंय, गिरायक बसलेलं बघून गिरायक 2-4 जोड टाकले आणि ज्या गिरायकाला जे पसंत पडले आणि ते कोल्हापुरीच म्हणायचं काय, ते आमच्या दुकानदारांच्या लोकांची चूक आहे. बरोबर बरोबर. कारण ते पसंत पडले, हे कोल्हापुरी चप्पल म्हणून सांगतात आणि घेऊन जा. ते बाहेरचे आलेले असतात परदेश, त्याच्यामुळे त्यांना कुठलंच काय कळत नाही आणि ते घेतात, गडबडीने जातात. बरोबर. असं मग ते काही गोष्टींना आणि मग माहिती घेऊन माझ्याकडे अशी कोणतं आले की आम्ही कोल्हापुरी चप्पल म्हणून घेतले, दुकानात आम्हाला कापशी चप्पल आहे म्हणून सांगितले आणि हे असं आणलेलं आहे, हे बघा. मग मी माझ्या डायल्यानंतर मी ते दाखवतो, हे पुरापूर हे असं कापशी चप्पल असं आहे, दुकानदार आहेत, आता हे तुमच्या पसंती झाल्यामुळे ते तुम्हाला दिलेलं आहे. तिथंच ते विषय संपवतो मी. बरोबर. कारण शेवटी दुकानदाराला दुकानदारच असतात. बरोबर. कुणी कुणाला काय करायचं, कारण त्यांनी ते व्यवहार असतो. बरोबर. असं झालं. त्याच्यामुळे घट्ट आणि टिकाऊ मजबूत
3-4 वर्षी चप्पलला काही होणार नाही इतकी खात्रीपूर्वक हे बनले गेलं जातं. ओके ओके. असं आहे. काका मला एक माझा वैयक्तिक प्रश्न आहे हा. आपण हे पायथन बनवलं हातावरती. हो, हातावरती. यामध्ये आपली मजुरी तितकी लागली, हो, आपण त्यामध्ये माल तितका चांगल्या क्वालिटीचा घेतलाय, हो, त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण याची किंमत लावतो 4 ते 5 हजार रुपये. होय, 5,000 रुपये. बाजारात असे कित्येक लोक बसलेले आहेत की जे लोक रेडीमेडचा माल घेऊन बसलेत, होलसेलचा माल घेऊन बसले, हो, त्यांच्याकडे सेम पायथन असते, काही फरक नसतो, सेम हो. पायथन असते, हो, पण ते लोक पायथनचा रेट सांगतात 800 रुपये, 900 रुपये, 1000 रुपये. हो. तर त्या पायथनामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय असतो? त्याच्यात कसं आहे साहेब की दिसायला आता ते आम्ही तुम्हाला मोकळेपणाने सगळं फोडपणाने सांगू शकतो. बरोबर बरोबर. ते बाजारी चप्पलला कसं असते, चप्पलच तयार दिसतं आणि ते चामड्याच दिसतं. ओके ओके. त्याच्यामुळे जी महागडी वस्तू आपण जी काही तर घातली गेली जाते, बैल बारीक वेणीचं विणकर काम, एवढं त्या कामात ते काम नसतं. ओके ओके. त्याच्यामुळे त्याची मालाचे आणि त्याचं बडवणी किंवा घटवणी किंवा टिकवणी हे प्रकार नसतो. म्हणून त्याला ते लोकलला, बाजारी आणि दुकानला तेवढीच असते. ते परत उपडलं किंवा तुटलं काही परत घेत नाही आणि ते गिराईक त्यांच्या परत तिकडे जात नाही. ओके. कारण माझ्याकडे असं गॅरंटेडचं काम असल्यामुळं अनेक वर्षे त्याने कधीच माझ्याकडे आजपर्यंत माझ्या चप्पलला माझ्या वडिलांच्यापासून आणि माझ्यापासून आजपर्यंत कसलीही आणि कुठलीही तक्रार आलेली नाही. ओके. मध्यंतरी काका आपल्या दोघांचंही बोलणं झालं होतं. आपण ज्या वेळेसला मागच्या वेळेसचा व्हिडिओ घेतला होता, बहुतांशी त्यावेळेसला तुम्ही अंगठ्याचं काम करत असाल. मी त्यावेळेसला तुम्हाला ही प्रश्न विचारला होता की काका पायथानमध्ये जो अंगठा घालतात तो नेमका कसा घालतात, तर त्यावरती तुम्ही मला सांगितलं होतं की जर असा आपण अंडा करतोय तर त्याचं जो खालच्या ज्या वाद्या आहेत ह्या आपण अशा घालतो आतमध्ये. बरोबर. कारण का तर बाबा त्या माणसाला जर तो अंगठा टाईट बसला तर आपल्याला सैल करता येतो. हो हो. तेच म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही जर बाजारात कुठे सेम प्रकारचं असंच पायथान घ्यायला गेलात, सगळ्यात पहिल्यांदा जाताना एकतर तुम्ही जाताना खिशामध्ये ती वस्तू ठेवू शकता. छोटस आपलं जे आपल्या घरी पोळपाट लाटणं असतं, बरोबर, पोळपाट लाटण्याचं लाटणं एक खिशामध्ये ठेवायचं. जर पायथान घ्यायला जाताय का, आता तुम्ही परत म्हणाल की अरे रणजित दादा आम्हाला काहीतरी येड्यात काढायला लागलाय, असं काय सांगतोय. ही खरी गोष्ट आहे. एकतर तुम्ही घेऊन जावा. अगं तुम्ही ज्यांच्याकडनं पायथान विकत घेताय तुम्ही त्यांच्याकडनं मागून घ्या. तुम्ही ज्या वेळेसला बघा, तुम्ही किती जरी झालं आजच्या घडीला 500 रुपये ते 1000 रुपये ही कमी गोष्ट नाहीये. कुठलाही सामान्य नागरिक, सामान्य व्यक्ती, जो कोणी ज्याला आपण गडी वगैरे म्हणतो, जो आपल्या हाताखाली काम करतोय, त्याचा एका दिवसाचा पगार झाला तो, बरोबर काका? बरोबर. तर तुम्ही ज्या वेळेसला पायथान घ्यायला जाताय त्यावेळेसला एकदा हा जो भाग आहे इथे तुम्ही हा जो अंगठा आहे तुमचा, या अंगठ्यामध्ये तुम्ही सरळ असं एकदा लाटणं घालून बघायचं की बाबा ते ताणतंय का नाही. आणि जर ते ताणत असताना तुटलं तर त्यावरनं तुम्ही त्या पायथानाची म्हणा अगर त्या दुकानदाराची गुणवत्ता तुम्ही तिथंच समजून घेऊ शकता, बरोबर? हो हो हो. आपलं ह्या बाबतीत लास्ट टाइम कसं आहे, मी बाहेर हा जोड मी आता तुमच्याकडून माप आला आणि मी तुम्हाला पाठवला, बरोबर, तर मी ते काकण्यासारखा अंगठा मी बसवून देऊ शकतो. खरं फिटिंग मध्ये बसतो, बरोबर. आणि तो बसत नसला, पायात अंगठा तो बसत नसेल तर ते घरातलं लाटणं एकांतर घेऊन ह्याच्यामध्ये घालून परत जरासं जितकं लाटणं गोल असते, हे असते टोकदार असते, जितकं दाबेल तितका लूज होतो. खरं लूज झालेला अंगठा आवळ होऊ शकत नाही. ओके, लूज झालेला आवळ होऊ शकत नाही. आवळ, पण जर टाईट झाला असेल तर त्याला आपण हे लूज करू शकतो. हा, ओके ओके. आणि ते अंगठा तुटत नाही. लूज जरी झाला तर ते तुटत नाही. त्याच्या आतल्या बाजूला ते फिटिंग असतं, साखळी फिटिंग म्हणून असं दोन्ही अंगठ्याच्या आतल्या बाजूला असं सफेमध्ये 2 टाके मारले असतात, ते असे रुंद होतात. ओके ओके. असं. आणि हे फक्त तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळेसला याच्यावरती टीप बसलेली असते. हा, टीप जर मोळा मारलेला असेल तर काही काम नाही, काही सरळ तुटणार. असं. बरोबर बरोबर. खरं काका, आपल्या कापशी सेनापतीचं जे पायथन आहे, या पायथन बद्दल आता मगाशी मी ज्या वेळेसला मुलाखतीसाठी म्हणून तुमच्याकडे दुकानावरती आलो होतो त्यावेळेसला तुम्ही एका पायथनला वादकच लावत होता. खरोखर तुम्ही ज्या वेळेसला ते वादक लावत होतात ना त्यावेळेसला एक माझ्या मनामध्ये असं होतं की आतापर्यंत मी शूज घातलेत, नॉर्मली चपला वगैरे घातल्यात, सँडल वगैरे घातल्यात, तर सँडलचं जे काही शिलाई असते ती सगळी सोलमध्ये घातलेली असते. बट याची ज्या प्रकारे तुम्ही शिलाई करत होतात ना, ती शिलाई बघूनच मला नवल वाटलं की खरोखर पायथन असं बनतंय.
खरोखर पायथन असं बनतंय. म्हणजे तुम्ही जसं आम्हाला आता बोललात की बाबा मी अजिबात डिंकाचा वापर करत नाही, सोल्युशन कुठाचा वापरत नाही, नाही. तर ही गोष्ट आम्हाला बघून कळते हम्म. की बाबा हे खरोखर असं आहे म्हणून. आणि ह्यात कसं आहे सर की चप्पल हे असं टिकायच्या मागे किंवा पायात घालताना पायात आपलं सळणं आपण जसं बूट घालतो तसं ह्या चप्पलला कसं हे बाजारी चप्पल का म्हणत नाहीत की हे चप्पलच्या आतमध्ये ह्याचे वाद नाहीत. बरोबर बरोबर. त्याचे मी साईडला वाद काढलेले आहेत असे सपय. त्याच्यामुळं पायात असं आपण चप्पल घालताना आपल्या पायाच्या बोटासनी कुठल्याही प्रकारचा विजा होत नाही. त्याच्यामुळे चप्पल सटणं व्यवस्थित पायाला बसतं. आणि दोन्हीकडून आत पोटामध्ये वाद आतल्या बाजून कटिंग केलं तर ते पायाला गुळगुळीपणा आणि सारखं कचत राहतं. बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे या चप्पलला अशी खासियत मिळते म्हणून ह्या चप्पलला बांधीव चप्पल म्हटले गेलं जातं. अच्छा अच्छा. ही काका आता आपल्या ज्या हातामध्ये चप्पल आहे ही कापशीची पुढारी चप्पल म्हणायची. हो, कापशी पुढारी चप्पल. तसंच आपल्या इथं एक विचवाचे दाणे वगैरे घालून चप्पल बनवतात. कुठल्या टाईपचे म्हटलं जातं? त्याला ते वाजणारं चप्पल जास्त म्हटले गेलं जातं. पण कसं होतंय ते वाजणारं चप्पल म्हणून आपण घातलो तर फक्त ते 4 ते 8 दिवसच वापरू शकतो. त्याची गॅरंटी नसते कारण ते पायाला त्रास लय होतो. हो हो. मी मध्यंतरी जसं मी आपलं बोलणं झालं होतं मी तुम्हाला बोललं पण होतं की मी पुण्यातनं कोल्हापूरचं खासबागचं वाजणारं चप्पल घेतलं होतं. मी तब्बल 1-1.5 वर्ष त्याला वापरलं. नंतरचा काळ एक असा होता की एकदा पावसामध्ये अडकलो असेल, पावसामध्ये भिजलो, पावसात चप्पल भिजली ती, घरी आलो त्यावेळेस त्याच्या गाठी एका ठिकाणी झाल्या होत्या आणि ते नंतर चालून ते पायाला पण दुखायला सुरुवात झाली होती. हे असं होते मग त्याच्यामुळे त्या चप्पलची हे होते कमी कन्सर होती. ओके ओके. ह्या चप्पलची अशी कधीही कन्सर होणार नाही. हे चप्पल कितीही दिवस पाण्यात जरी राहिलं, कुठल्या पाण्यातनं जरी वापरलं गेलं तरी उपटणार नाही, निसटणार नाही. ओके. खरं मुद्दाम म्हणून कोण काय पाण्यात जाऊ शकत नाही, पावसाळ्यात कोणी वापरू शकत नाही. आपण इतक्या मुलकाचं महाग वस्तू घेतल्या म्हटल्यानंतर त्याचा वापर त्या पद्धतीतून होऊ शकतो. ओके. असं आहे. काका मला हे विचारायचं की ग्राहकांची मागणी ज्याप्रमाणे असेल तुम्ही त्याप्रमाणे पायथन बनवता का? हो. जसं आपण आता बोलतोय की आता हे आपलं कोल्हापुरी पायथन आहे, ही कापशी पायथन. कापशी पायथन मध्ये महत्वाची गोष्ट आपण ह्या वेण्या बघतो. बरेचसे असे कस्टमर असतात की जे लोक म्हणतात की काका मला वेण्या नको आणि मला सप्पाई करून द्या, किंवा काय लोकांचे इतर तर जसं माझी तुम्हाला डिमांड होती लास्ट टाइम की मला खालच्या बाजूला मऊ भाग थोडासा पाहिजे. त्यानंतर आपलं एक बोलणं झालं होतं की बाबा कसं आता हा चांबड्याचा सोल आहे तर मी तुम्हाला बोललो होतो की खालच्या साईडला मला एक वेगळा सोल करून द्या. असे एक अतरंगी काही ना काही ग्राहक येतात. तर त्यांच्या अशा काही डिमांड असल्यावर आपण पूर्ण करतो का? हो, करतो की. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या डिझाईन प्रमाणे त्यांनी एखाद्या मला फोटो जरी दाखवला, त्यांनी मोबाईलवरून ऍक्सपेक्ट केलं तर तशा पद्धतीचं सुद्धा मी तयार करून देऊ शकतो. ओके ओके. कारण किमतीत काही फरक होऊ शकत नाही. ओके ओके. नाहीतर ते मी गिरायकांमध्ये मी कोल्हापुरामध्ये किंवा मी बाहेरच्या ठिकाणी मी 2,000 रुपये घेतले, तुमची 5,000 कसे, तर ते त्यांचे मटेरियल त्यांच्याबरोबर असतं आणि माझ्या मटेरियल मधनं ते मी करू शकतो. ओके. एवढं माझ्या खात्रीचं काम करू शकतो. ओके. आणि काही गिरायकांचा समज कसा असतो, हे उलट चप्पल आम्ही तुमचं चप्पल घातल्यानंतर पाय घसरतो, सवरतो म्हणून ह्या भागाला माझ्या चप्पलला 3 भाग असतात खाईला बाजून. बरोबर. एक तळ असतं, एक नळका असतो आणि एक टाच असते. बरोबर. त्याच्यामुळे 4 भाग ह्या नळक्याला 2 भाग दिसतात, मिशीसारखे 2 भाग दिसतात आणि टापेला 1 भाग. त्याच्यामुळे घसरण होऊ शकत नाही. आणि घसरण झालेच, कम्प्लीट प्लेन झालंच तर पाठीमागच्या बाजूला पातळशीर लब्बर लावून घेणे, चिकटून घेणे, म्हणजे पाय घसरत नाही. एक एवढं त्याच्यातला प्रॉब्लेम. ओके ओके. काका मला आपल्या पायथन बद्दलचा एक डिझाईन आणि याचा जो टिकाऊपणा आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. कारण आपण आतापर्यंत डिझाईन बद्दल बऱ्याच वेळेसला बोललोय. हो. पण कसं होतं, ज्याप्रमाणे आपल्या दोघांचं आपल्या दुकानावरती बोलणं झालं होतं त्यानुसारच मी आतापर्यंत जे काय बरळलो असेल हे सगळं मला तुमच्याकडनं जे ऐकायला भेटलं मी तेच बरळलोय. पण या व्यतिरिक्त मला तुमच्याकडनं बरंचसं काय काय जाणून घ्यायचं आहे की बाबा मला ह्या पायथन बद्दल थोडक्यात सांगा, एक सुरूपासून शेवटपर्यंत, की तुम्ही चेंजेस काय काय केलेत आणि तुमची कलाकृती कुठं कुठं आहे ते. आता हे ते ह्याच्यात बदल फक्त वेणीमध्ये झालेला आहे.
माझ्याकडे जितकी माझी नजर जितकी चांगली असेल, जशी जितकं वडिलांच्या हाताखाली आल्यापासून माझा जास्तीत जास्त डोल माझ्या बारीक हे 3 पदराच्या वेणीवर आहे. अच्छा अच्छा. त्याच्यामुळं ते माझ्या हे कौशल्य आतापर्यंत मी जपत आलेलं आहे. ओके ओके. त्याच्यामुळे ही जितकं बारीक वेणी आणि जितकी टिकाऊ वेणी असेल तरच ते चप्पल होते. नाहीतर गाडीची किक मारायला गेलं, ती एखादी वेणी तुटली उपटली असा प्रकार होऊ नये. त्याला ताण संपूर्ण निघाला पाहिजे आणि संपूर्ण ताण निघून ती वेणी पट्टीवर वापरली पाहिजे. लूज वेणी वापरून उपयोगाचे नाही. मग ते त्याचं सटल बटल होतं, कुठेही पॉलिशला गेला काही गेला तर त्याचं खराब होत होते. म्हणून टाईटपणाच राहतो चप्पलला पायात, तरच ते चप्पल चांगलं आहे. काका, आतापर्यंत आपण पायतान कसं बनतं, पायतानची जडणघडण या सगळ्या गोष्टींवरती बोललो. आता महत्वाचा मुद्दा मला हा विचारायचा आहे तुम्हाला की आपलं हे पायतान सेनापती कापशी इथलं मुकुंद चव्हाणांच्या हाताखाली बनलेलं पायतान हे आतापर्यंत देशा परदेशामध्ये कुठं कुठं गेले? माझ्या अंदाजानंतर अमेरिकेला एक माझ्याकडून तर भरपूर वेळेला गेले, खूप वेळेला. म्हणजे कसं आहे, हॉटेलमधून येणारे जे लोक जस्ट असतात आणि आमचं कोल्हापूरला एक दानत हॉटेल, उदय हॉटेल म्हणून ते एक मालक होते, त्यांच्या हॉस्टेलवर आले की आमचे ते कापशीच हॉटेल आहेत दोन्हीही. मग तिथनं ती त्यांच्याकडं ग्रस्त अमेरिकेहून इकडनं तिकडनं यायचे आणि ते आमच्याकडं ती गाडी घेऊन परत ते आमचे मालक लोक घेऊन यायचे. त्यांच्याकडनं माझी ही सगळी चप्पल बाहेर परदेशी फिरायला. बर बर बर. असं चालू झालं. अच्छा अच्छा. आणि जसं आपलं गाव आपण सेनापती कापशी आपलं गाव म्हणतो. हो. अर्थात आपल्या गावामध्ये सरसेनापतींची गादी आहे. हो हो. तर मला हा प्रश्न विचारायचा की सरकारांच्या घरामध्ये आपलं पायतान जातं का किंवा त्यांच्या पायाखाली आपलं वाहन असतं का? हो हो आहे. त्यांच्यापासूनच हे आमचं कापशी चप्पल फार मोठं झालं. वडलोपार्जित असलेलं ते त्यांच्याकडूनच प्रगती आणि प्रसिद्धी झाली ती आमच्या कापशीच्या राजांच्याकडूनच झाली. संपूर्ण 1 नंबर मध्ये ओळखुटी करून देण्यापर्यंत आमच्या आजोबांनी वडिलांनी असं खिशात घालून घेऊन जाण्यासारखं बारीक विणकर, बारीक डिझाईन अशी चप्पल तयार करून त्याने बाहेर परदेशी आमच्या कापशीच्या राजांनी दिले. अच्छा. भरपूर ठिकाणी दिले की आमच्या आई वडिलांना, आजोबांना ते फक्त त्यांचे सरकार घरातलीच कामं. आता खर्डेकर सरकार आपले कोल्हापूरचे हे कायम तिथलेच वापरतात. राजे, सातारकडचे राजे, हे सगळं असंच आमच्याकडनं घेतलं. कोल्हापूरला आता ते आमचं सातारा कॅन्टीन एक आहे कापशीच, म्हणजे आमचे कापशीचेच मालक. ते मला तिकडनं त्यांचे माप यायचे आणि आल्यानंतर मग मी त्यांना जोड तिकडे पाठवून द्यायचे त्यांना तयार करून. असं असायचं. आणि मग माझे काय पैसे यायचे, घेऊन जायचे. असं चालू आहे आता सध्या. काका, ऑनलाईन विक्रीबद्दल जर बोलायचं झालं, समजा आता उदाहरणार्थ सोशल मीडियाचे असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. जसं नुकतंच आता तुम्ही युट्यूब बघताय, त्या व्यतिरिक्त फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा व्हॉट्सअप आहे. तर यावरनं जर एखादी ऑर्डर येत असेल तर तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देता? की कसं आहे, आता ही काय माझ्याकडे होलसेल मधला काही बिझनेस नाही आहे. बरोबर बरोबर. मला ऑर्डरी प्रमाणे ज्याच्या त्याच्या पायाच्या मापाप्रमाणेच हे चप्पल तयार केलं गेलं जातं. बरोबर बरोबर. मग मी काय करतो, त्यांचा फोन आला किंवा त्यांची माहिती आली तर त्यांना मी सांगतो की करेक्ट तुम्ही तुमच्या पायाचं माप घेऊन कागदावर मला पाठवून द्या आणि माझा जोड तयार झाला की मी तुमच्या व्हॉट्सअपवर माझ्या मुलगा तो करतो. त्या मुलग्याच्या फोनवरून मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. तुमचे पैसे माझ्या मोबाईलवर आले की मी तुम्हाला पोस्ट पार्सलनं पाठवून देतो, असं मी सांगतो. ओके ओके ओके. काका, मला आता थोडासा मी हार्ड विषय घेतोय. माझ्या विषयाची सुरुवात मी पहिल्यांदा ही करतोय की आपल्या या व्यवसायामध्ये आपल्याला आव्हान आणि अडचणी काय काय येतात? आव्हाने आणि अडचणी म्हणजे कसं असतं की 1 नंबरचं लेदर हे चमडं मिळाल्याशिवाय मला ते करण्याची इच्छा होऊ शकत नाही. बरोबर आहे बरोबर. कारण मला गिऱ्हाईक मुबलक म्हणाल तसा पैसा देतं आणि माझ्याकडे त्यातली वस्तू कमी असेल तर मी सरळ त्या गिऱ्हाईकांना काय सांगतो की अनेक 8-15 दिवस मी त्यांच्याकडनं ज्यादा मुदत मागून घेतो. बरोबर. आणि मी माझ्या पद्धतीनंच मी करतो. ओके ओके. असं माझं ते आव्हानच आहे. ओके ओके ओके.
काका, एखाद्या कस्टमरने जर समजा तुम्हाला पायथन बद्दल सांगितलं किंवा पायथन बद्दल विचारलं, तर जसं आपलं मगाशी बोलणं झालं की कस्टमर कोणी म्हणतात की मला वेणी नकोय, काही लोक म्हणतात की बाबा मला सोल असा पाहिजे. तर एखाद दुसरा कस्टमर असा पण असतो जे आपण म्हणतो नाही का की उगाच आला डोकं खाऊन गेला. तर असा कुठला कस्टमर तुमच्याकडे आतापर्यंत आलाय किंवा जर एखादा आला असेल तर त्याबद्दलचा एखादा किस्सा काही सांगताल तुम्हाला? काय करतात, येतात, काही बघतात, अगदी माझ्याकडे माफी देतात आणि मग नंतर काय करतात, आम्ही त्यांना सांगतो, बाहेरची लोक आले की आम्ही सांगतो की असं असं आहे, हे माझ्याकडे असं काशीत आहे किंवा माझ्याकडे माझ्या नावाप्रमाणे तुम्ही आलेला आहात, 4 चौघांनी तुम्हाला आपल्या कापशीमध्ये सांगितलेलं असतं की बाबा कापशीमध्ये एकच दुकान आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय म्हणून मी ते तसं करतोय किंवा असे इतका याचा दर घेतोय, असं काही नाही. की तुम्हाला योग्य वाटलं, तुम्हाला पास पसंत पडलं, चप्पल बूट बसल्यासारखं तुमच्या पायात बसलं तर चप्पल आहे का, नाही तर तुमचा ऍडव्हान्स तुम्हाला परत मिळेल. बरोबर बरोबर. मला काही त्या चप्पलची काही हे नाही, असं असते. अशा काही तर ते मग काही तर हे करतात. मग मी सांगतो त्यांना, आमच्या इथं कापशीमध्ये 2-4 दुकान आहेत, तुम्ही तिथं जाऊन या. तुम्हाला त्यांची नावं जरी कोणी साईन नसतील तर आहेत म्हटलं, 3-4 दुकान आहेत, जाऊन बघून या म्हणून सांगतो. नसेल तर म्हटलं एक निवणूरमध्ये एक दुकान आहे, तिथं जाऊन घ्या, बघा. खरं माझ्याकडे जशी गॅरंटी आहे तसं मी त्यांनी गॅरंटी देतात का नाही देतात त्याची काय मी त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. खरं माझं जसं नाव 4 चौघांनी सांगितलंय तसं त्या लोकांचं सुद्धा माझ्याकडून तुम्हाला 4 लोकांचं नाव सांगितलं तर मला काय त्याच्यात कमी पण पडत नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. जे काम करतो तो खातो. ज्याचं नाव आहे ते नावाप्रमाणे जनता बोलवती, ते नाव माझ्या पुढे देत. बरोबर आहे, असं आहे. त्याच्यामुळे मला सुखरूप म्हणजे फार मोठं आपल्या राजवाड्यांनी आम्हाला फार मोठा हातात धरून ही लांबपर्यंत कापशी गावात कापशी चप्पलचं नाव ठेवले म्हणजे ते अनमोलाचं हे सर्टिफिकेटच आहे. बरोबर बोललात, बरोबर बोललात. हे कधीच आजपर्यंत आम्हाला कुठल्याही गोष्टीत आणि कुठल्याही ह्याच्यात कुठलंही हे आम्हाला मिळालेलं नाही. शिल्ड नाही किंवा बाबा एकंदर बाबा एवढा मोठा चांगला कार्यकारी करतोय, ह्याचं ह्याला काहीतरी ह्याचं स्वागत समारंभ करायला पाहिजे किंवा काहीतरी एकंदर हे द्यावं, असं कुठलेही काही केलेलं नाही. आम्ही कुणाकडेही गेलेलं नाही. आमचं देवाने आमचं भरपूर सुखरूप आपल्या घरात लक्ष्मीनं केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं सगळं व्यवस्थित आहे. काका, जसं आपल्या बऱ्याचशा व्ह्युअर्सनी आपला जुना व्हिडिओ बघितलेला आहे, तसं मी देखील तुमच्या समोर राहून कोल्हापुरी चप्पल कापशीचं ही सुरुवात ते शेवट कसं बनतं, काय काय होतं हे मी तुमच्या समोर उभारून सगळं बघितलेलं आहे. माझे जेवढे व्ह्युअर्स आहेत ह्यांनी आपला जुना व्हिडिओ बघितला असेल. तर जसं आपण चमड्याचं कातरण जे पाहिलं होतं, तुम्ही पहिल्यांदा त्या चमड्यावरती माप घेतलं, त्यानंतर ते तुम्ही हाताने कापलं, हे झालं आपलं परंपरागत आपली पद्धती. आता मार्केटला सध्याच्या घडीला बऱ्याचशा लोकांनी काम पटापट व्हावं आणि वेळ जास्त लागू नये म्हणून बऱ्याचशा लोकांनी आता मशिनी आणलेल्या आहेत की ज्यामध्ये मशीनवरती साचे असतात आणि त्यानुसार कटिंग होतं. तर आत्ताचं जे हे आधुनिक तंत्रज्ञान आलंय हे तुम्हाला चांगलं वाटतं का योग्य वाटतं? बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा जर आधुनिक तंत्रज्ञान मार्केटला येतच राहिलं तर त्यामध्ये आपल्या ह्या ज्या परंपरागत पद्धती आहेत यावरती त्याचा काही परिणाम होईल का? नाही सर, कसं झालंय त्यात की एक आपल्या शरीराचा अंगाचा भाग कसा असतो, हाताचा तळवटा असतो तो घट असतो. बरोबर. हाताच्या वरची बाजू असती ती रेशमासारखी असते. बरोबर. त्याच्यामुळे कसं असते ते कातड म्हैशीचं असू बैलाचं असू पाठीवरून 2 भाग झाले गेले जातात. बरोबर आहे. आणि असे ते पाठीवरचे भाग असे उतरत उतरत मागच्या पोट साईडला ते पोकळ भाग असतो. बरोबर. तसं मिशीन काय करतं, मिशीन डायरेक्ट पट्टा धरतो. बरोबर आहे, बरोबर आहे. मग एक चप्पल 6 महिने टिकते, एक चप्पल 3 महिने टिकते. बरोबर बोललात. म्हणजे मशीनवरती जे कटिंग होतं त्याला कटिंग करण्याला देखील माहिती नसतं बाबा हा कुठला भाग येतो नेमका. हा, मशीनला माहिती नसतो. तसं कसं आहे आमचं कसं कमरेचा भाग जे असतो तिथंच तो तळवाटा काढावा लागतो. बर बर बर. जिथं मऊ भाग येतो तो भरीला घातला गेला जातो. बर. आणि कठीण भाग असतो तेवढा टाचेला घ्यावा लागतो. बर. मध्यम भाग असतो तो नळक्याला घ्यावा लागतो.
अच्छा. असं काही ती मशीन करू शकत नाही. आपल्या हातात लेदर आलं की ह्यो भाग कोणीकडला कुठं वापरायला पाहिजे आणि त्याची बरोबर जळणवळण कशी झाली पाहिजे आणि ते दोन्हीही सारखी एकसारखी झिजले पाहिजे. अच्छा अच्छा. तर ते चप्पल म्हटले गेले जाते. आणि त्याच्यामुळे ह्या मशीनचा दोष काय नाही, कारण मशीन आले म्हणून तर इथपर्यंत आता लोकांनी 4 चप्पल मिळतात. बरोबर बोलला. नाही तर आम्ही आता एक चप्पल करायलाच 8 दिवस लागतात. बरोबर आहे. 8 दिवस लागल्यानंतर नुसती कागदच 8 दिवसात 10 येऊन पडतात. ती माणसांची जोड द्यायची कधी? ते पण बरोबर आहे. त्याच्यामुळे मशीनला दोष ठेवण्यात काही अर्थ नाही. आता कारागिरी ह्याच्यातले कमी होत चालले, त्याच्यामुळे मशीन पुढे चाललंय. त्याच्यामुळे मशीननं आता पेस्टिंग चाललंय की चप्पल तासाभरात तुम्हाला ऑर्डर दिली की तासाभरात चप्पल मिळते आणि ते लगेच घालून जाऊ शकतो. तुम्ही मग जास्त पैशाची किंमत करू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर. असं ना चला आता पायापुरतं झालं बघू पुढच्या पुढे असं होतंय. मग काही माझी जुनी पूर्वीपास जी आहेत यशवंतराव चव्हाणांच्या पर्यंत आमच्या वडिलांनी जाऊन त्यांच्या घरातली माप बिप घेऊन त्यांची कायमची चप्पल दिलेली. त्यांनी कपाटच ठेवलेले होते. बर. जाईल तेव्हा 2 जोड घेऊन जायचे. त्यांनी सारखे फोन करायचे त्या आमदारला, त्या खासदारला, ह्याला त्याला, तिने त्यांची चप्पल जोड त्यांनी घेऊन जायची. असं व्हायचे. त्याच्यामुळे ते वडिलांचे आमचे ते खास होते एकदम. हो, वडिलांनी आमच्या भरपूर चालतं. आता कोल्हापुरातले अल्लोरकर म्हणून होते, अल्लोरकर घोडसकर म्हणून, त्यांनी स्वतः सांगितले की दत्तोबा मी त्यांच्याबरोबर गेलो होतो तेव्हा ते चप्पल जोड घेऊन. ते काळ 5 वेणीचं म्हणून चप्पल घालायचे. बर. आणि दत्तोबा तुला मी इथंच तुला ते हे खोली देतो आणि इथंच तू राहा आणि तू इथंच कर असं म्हणून सांगत होते. कारण ते त्या टायमाची महागाई आणि त्या टायमाची स्वस्ताई आणि मुलं बाळे इकडं आणि आपण राहायचं तिकडं असं म्हणत मग ते आमचे आई वडील म्हणायचे. आता वडिलांच्या वयाचेच होते ते म्हटले बघ म्हणायचे. एन डी पाटील सुद्धा तसेच म्हणायचे. एन डी पाटील गृहमंत्री शरद पवारांचे मेहणे ते त्यांचे कायम आतापर्यंत त्यांचे सुरुवातीपासून म्हणजे जवळजवळ मी 30-40 वर्ष झाली मी त्यांची त्या चप्पलची सेवा करतो. एक मध्ये त्यांचा मध्ये सेंटरला त्यांचा जरासा पायात फरक पडला. मग एक चप्पल मला उंच करावं लागलं, एक चप्पल जिद्द करावं, समांतर करण्यासाठी असं खालीवर करून द्यायचं. ते माझ्याशिवाय व्हायचं. अच्छा. हो, ते पण इतकं सुंदर चांगली चांगली बरीचशीच लोक भेटली, सगळं सुखरूप झालं आणि ह्यातले धंदा टिकवण्यासाठीच ह्याच्यात आलो. अच्छा. ओढलो पाहिजे म्हटलं तर एवढं आहे. जास्त काय आपण मिळू शकलो नाही, पण आम्ही आमच्या मुलं, आमचं कुटुंब, माझ्या 2 मुली सोन्यासारख्या शिकल्या, मुलगा शिकला, सगळे MBA पर्यंत शिक्षण झालं. मला सर तुम्हाला कौतुकाचं सांगण्यासारखं आहे म्हणजे मी 3री शाळा सोडलो, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. बरोबर. त्यातली शिक्षण झालेली बायको असावी म्हणून मला माझ्या भावाने हे करून आणलं. बर. आणि हिला सांगताना सांगितलं तर कसं की मी 3रीत 11 वर्षे काढल्यात म्हणून सांगितलं. 11 वर्ष काढले. हा, तर हिला काही ते लक्षात आलं नाही. हे 11वी झालेत म्हणून हिने मला पसंत केलं. आणि मग नंतर आल्यानंतर मला हिने लिहायला वाचायला शिकवलं. अच्छा. घरी बसून. मग तिथनं माझी जराशी तिथनं सुरुवात झाली. नाहीतर बाबाने, आईने, सगळ्यांनी माझे प्रयत्न भरपूर केले. ह्याच्यातनं मला सगळ्यातलं मोठं सुखदान आहे म्हणजे माझी 3 मुलं 1 नंबरला शिक्षण घेतली, सगळ्यात पावरबा झाली आणि त्यांना स्थळ चांगली मिळाली. सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं देवांच्या महाराजांच्या कृपेनं माझ्या थोरल्या भावाच्या आशीर्वादानं सगळं काही सुखरूप आहे. काका, जसं आपला कोल्हापूर भाग पायथन म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये पहिला एक मुद्दा येतो. आपण राहतो आता कापशी सेनापतीमध्ये. आपल्या कापशी सेनापतीपासून तब्बल 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आदमापूर हे बाळूमामांचं स्थान आहे. हो. आपल्या भागातले जेवढे सुद्धा चांभार व्यवसाय करणारे व्यक्ती आहेत, हो, एक जुना काळ म्हणतात की त्या काळामध्ये बाळूमामांनी आपल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक लोकांकडनं आपापलं वाहन बनवून घेतलं होतं. हो. तर त्याबद्दल तुम्हाला काही किस्सा सांगता येईल का आपल्या दुकानाबद्दल? हो, ते कसं आहे ते हे माझ्या वडिलांच्याकडनं मी ऐकलेलं आहे की आमच्या वडिलांच्याकडनं आमच्या घरी, आमचं जुनं घर आहे तिथे ते यायचे. आमच्या ह्या मळ्यामध्ये बकरी बिकरी बसायचे पाठीमागच्या बाजूला आणि आमच्या वडील तिथे, आमच्या वडिलांच्या तिथं आमच्या बाळूमामा बसायचे बाकड्यावर आणि त्यांना ते चप्पल विप्पल तयार करून द्यायचे, त्यांचे रिपेअर करायचे. अच्छा. असं त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. ते काय त्याने मला, कारण माझं
त्या टायमाला जन्म झालेला होता फक्त. अच्छा. 14/12/65 माझी जन्मतारीख आहे. बाळूमाने ध्येय ठेवलेलं काय तर 1 वर्ष 2 वर्षाचा असं काय तर त्याचा फरक आहे. ओके. असं आहे. त्याच्यामुळे ते काय मी काय एवढं हे सांगू शकत नाही, कारण बरेचसेच आमच्या इकडनं ते भक्ती मार्गाचे तसे झालेले. अच्छा. हो. अच्छा. नंतर बाळूमामाच्या ठिकाणी सुद्धा मला इथल्या अध्यक्ष लोकांनी मला तिथं बाळूमामा चप्पल पाहिजे तिथं भक्त लोकांचं म्हणून माझ्याकडे 2 जोड मी करून तिथं आदमापूरला नेऊन देऊन आलेलं आहे. अच्छा, म्हणजे आपल्याकडनं आपण त्यांना दिले. हो हो. इथं माझे राजू माळ्यांचे वडील मारुती माळी म्हणून बर बर. ते तिथं हेच होते. त्यांनी मला इथनं तुमच्या पूर्वजनातनं आहे तर तू तिथं 1 2 जोड घेऊन ये म्हणून सांगून तिथे ते पाहिजे आणि तिथे त्यांची शिटिंग चालू होणार आहे बर. असं म्हणून सांगितलं होतं. मग मी त्यांना घेऊन आलो आणि त्यांनी मला काय म्हणाल ते त्यांनी मला 4 पैसे दिले अध्यक्ष लोकांनी. आणि देताना आणि परत मला त्यांच्या जुनी पद्धतीची म्हणून मला एक 50 किलो होतील एवढं तांदूळ त्यांनी मला वटीला दिले. बर. मग त्याच्यावर मी जे सुरुवात केली ते सगळं व्यवस्थित असं पॉवरफुल झालं. ओके ओके. म्हणजे बाळूमामांच्या कृपेने म्हणायचं तर हो आपल्या या व्यवसायाला व्यवस्थितपणे सुरुवात झाली. हो हो. ओके ओके. काका, अर्थात आपण व्यावसायिक बिझनेसमॅन, सरकार आणि स्थानिक ज्या संस्था आहेत यांच्याकडनं आपल्या व्यवसायाला काय मदत भेटते का? हो. एक टाइम मी महात्मा फुलेकडून एक 50,000 रुपयाचं प्रकरण केलेलं होतं. बर बर. मग त्यातून मला प्रगती झाली. त्यातनं मी कर्ज काढलं, दुकान घेतलं, दुकानला जागा बिगा मिळवली आणि त्यातनं मग धंदा करत ते कर्ज फेडत सगळं. त्याच्यानंतर काय मी कुठलं काय कर्ज काढलं नाही आणि काय नाही. एवढीच मला ती सरकारी मदत मिळाली. जसं आपण सरकारी देणग्या वगैरे म्हणतो की बऱ्याचशा व्यवसायांसाठी सरकारने सध्या देणग्या वगैरे उपलब्ध केलेल्या, तर आपल्या याच ग्राम भागातनं आपल्याला सध्या कुठल्या काय देणग्या वगैरे आल्यात का? नाही नाही, तसं काय देणग्या वेणग्या काय आलेली नाही आणि काय त्याचा विचार बी होत नाही. आणि काय कुठं तर ते रेडिओला टीव्हीला बातमी असते त्याचे काय तर तिची ओसाबर करायला गेले की त्यांची कागदपत्र वेगवेगळी सांगतात. किती शिकलेत, काय शिकलेत, मग माझा शाळेचा दाखला काढा, मग तुमचं हे बसत नाही, मग तुमचं उत्पन्न काढा, मग उत्पन्नाचा दाखला ते देत नाही, मग तुमचं तांबडच कार्ड आहे, तुम्ही मोठा आहे, तुमचं काळच कार्ड नाही, असं चालू करतात. तलाठी आणि सर्कल लोक ह्याच्याशिवाय काय बोलतच नाही. आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतोय 10,000च्या आतला आणि तलाठी देते 30-35,000 रुपयाच्या पुढचा. ते कागद घेऊन करायचे काय आणि सगळी कागद गोळा करून झाल्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढायला सांगतात. बरोबर आहे. त्याच्यामुळं ते सगळं आमची कागदच नसती त्यांच्याकडे, ती वजनाला आणि ती नंतर त्यांनी बादच करून टाकतात. असाच विषय होते. डोकं फिरून जात आहे, मग कंटाळ येत आहे, नकोच वाटते त्या गोष्टीला. प्रत्येक एक कागद काढायला 1 दिवस जातो. बर. म्हणजे तब्बल समजा सरकारी योजना एखादी आली आणि 15 दिवसामध्ये फॉर्म भरायचा म्हणून ठरलं, शेवटच्या 4 दिवसात ज्याचा फॉर्म भरला जाईल त्याचं बाबा काम झालं म्हणायचं, बाकीच्याने लटकतच राहायचं. असंच होते. कारण दाखला मिळत नाही तोपर्यंत त्यांचं वर्ष अखेर संपलं, तोपर्यंत त्याचा उत्पन्नाचा दाखला ते नवीन पुढच्या वर्षीचा काढा. ते वर्षालाच उत्पन्नाचा दाखला लागतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत आमच्या हातात यायलाच ह्यांचं 2 वर्ष जातं आणि परत नवीन चालू म्हणजे आणि तुम्ही चढा म्हणजे सारखं त्यांच्या पायऱ्या चढत राहायला आणि पायऱ्याच उतरायच्या. ते कंटाळून जातो. म्हणून असं मी बरेच केलं. म्हटलं आता काय त्या विषयाला लागण्यापेक्षा आपल्या जेवढ्या कष्टानं काय असेल तेवढं करायचं. मुलं जेव्हा शिकतील त्यांनाच बुद्धी कशी येतील त्या टायमाला त्यांनी ते लोन कसं काढायचं, कोणाला भेटायचं, कुठंपर्यंत जायचं ते करते. बरोबर बरोबर. कारण आता आपण एसटी शिवाय आणि कशाशिवाय पायाशिवाय फिरू शकत नाही. बरोबर आहे. रिक्षात कुठं तर जायचं म्हटलं की 50 रुपये 100 रुपये झटक्यात जातात आणि 100 रुपये मिळवायसाठी इथं 30 रुपयेला घालवतो आणि ते 30 रुपये मिळवायसाठी आम्ही 100 रुपये घालवणार. मग ते 100 रुपयेच आपल्या घरात राहिलेलं वाईट काय चांगलं. बरोबर. म्हणून त्याच्यात जरा प्रकरणाच्या नादात मी थांबलो. ओके ओके ओके. काका, जर एखाद्या नवीन माणसाला आपल्या या व्यवसायामध्ये यायचं झालं किंवा या क्षेत्रामध्ये जर शिकायचं झालं तर तुम्ही त्याला एखादा चांगला संदेश काय द्याल? आणि जर समजा त्या व्यक्तीला यायचंच झालं, बाबा काही लोक म्हणतात ना की सर मी येतो तुमच्याकडे आणि तुम्ही मला शिकवा, तर अशा कुठल्या माणसाला तुम्ही शिकवाल का? हो, शिकवतो की. आता माझ्याजवळ बरेचसे 3-4-5 जण तर माझ्याजवळ शिकून गेले.
बर. किरकोळ जेवढं जेवढं महत्वाचं होतं ते शिकलेले होतेच थोडेफारसे, पण ह्याच्यातली काही अडचणी आहेत. ह्याच्यात काय तुला ह्याच्यातलं काय जमत नाही, अशा ठिकाणी मी त्या दोघा ठिकाणा मी असं शिकवून दिलेलं आहे. आणि ते चांगले आता सुशिक्षित आहेत, व्यवस्थित आता ते कामधंदाच करतात, येऊन मला भेटतात, सवरतात, आणि काय प्रॉब्लेम आहे काय मी काही विचारत नाही, कारण ते आता माझ्यापेक्षा सुपर आहेत. जे शिक्षण दिलं ते चांगलं झालं, हे माझी कला तू न जपलीस म्हणून मी बोलवून त्याला चहा देते. हे महत्वाचं आहे. असं होते. मग आणि कुणी काय जोपर्यंत आहे माझ्याजवळ हात्यार चालतंय तोपर्यंत कोणी तर अशी कला कोणतर मी आता दाखवलेली आहे किंवा मी स्वतः माझ्या वडिलांच्या हातातनं शिकलेलं आहे, आणि कुणाची तर शिकण्याची इच्छा झाली आणि कोण माझ्याकडे आलं तर ते मी पुरापूर त्याला शिकवीन. आणि तिची मनात शिकण्याची प्रवृत्ती पाहिजे. नाही कसं होतंय, मी काहीतरी सांगायला गेलो की तो तिसरंच काहीतरी करत राहते, तेव्हा ते वेगळं होत जाते. अरे तू असं करू नकोस, तसं कर, नाही हे बरोबर आहे की असं बी होते. मग त्याचं मीनं बघायचं की मीनं त्याचं करायचं, असा बी प्रकार होते. असे 1-2 झालेत माझ्याकडून. म्हणजे आपण त्याला शिकवायचं की आपला धंदा बघायचा, ते पहिल्यांदा हे होतं. मग ते मी ते सांगितलेलं सोडून ते तिसरं करतो असं एक. मग तुझ्या डोक्यातलं असेल ते तुझ्या घरी कर म्हणून सांगतो. माझ्या डोक्यात आहे, माझ्यात तुला ह्याच्यात काय बदल पाहिजे ते मी तुला बदल करून दाखवतो, ते तेवढं लक्षात ठेवून सांगतो. हे मी करून दाखवतो, हे तुला कशा पद्धतीने तू करायचं ते कर. बरोबर आहे. विषय सांगतो. बरोबर. एवढंच आहे. आणि त्याच्यातली कसं आहे, आता काही गोष्टी 8 नंबर 7 नंबर 9 नंबरवर सांगतात चप्पल, ते चप्पल करेक्ट बसत नाही. बरोबर आहे. कारण कुणाचा अंगठा मोठा असतो, कुणाची धूर पायाची मोठी असते, चंपा रुंद असतो, त्याच्या वाटणे. म्हणून मी माझ्याकडे आमच्या काशीत म्हटलं तर कागदावर माप घेतल्याशिवाय आपल्याकडे चप्पल तयार होत नाही, आणि त्या चप्पलची तक्रार येत नाही. बरोबर. आणि तुम्ही नाही कसं बी असू दे द्याच म्हटलं तर ते माणूस कसं होतंय, देणाऱ्याला मी करून देतोय, पैसे तुम्ही मला देणार आहे म्हणून मी तुम्हाला देणार आहे, पण ते चप्पल तुमच्या पायाला गिरायकाच्या त्या मित्राच्या तुमच्या बसलं, समाधान वाटलं तर त्या गोष्टीचं मला समाधान मिळतं. बरोबर आहे. नाहीतर त्या गोष्टीचं समाधान मिळत नाही. मग तुम्ही म्हणायचं मित्रांना माझ्या आणले असू दे ठेव, हे बसते याला काही अर्थ नाही. ते बसलं तर बुट बसल्यासारखंच बसलं पाहिजे, नाही तर ते न घेतलेलं चांगलं. मग ते मित्रांना आणले म्हणून घेण्यात काय अर्थ नसतो. बरोबर आहे. ते पण खरं असं आहे. ओके काका, आपला व्यवसाय, आपली कापशी सेनापती इथली कोल्हापुरी चप्पल, हा तुम्ही व्यवसाय करताय, हे तुम्ही स्वतः हाताने बनवताय. हो. तर हे संपूर्ण केल्यानंतरचा एक तुमच्या आयुष्यातला अभिमानाचा क्षण कुठला? की अभिमानाचा क्षण म्हणजे कसं आहे सर, की सगळ्यातलं मी करतोय हे मीपणा सोडून ह्याच्यातलं खरं स्त्रीचं खरं कसं काम आहे ते मीपणा नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे तिला तिचा आधारित असेल तर तो मीपणा म्हणता येईल. नाही तर मीपणा म्हणून मी केले म्हणून सांगितलं म्हटलं तर हे कुठलाही चांभार करू शकत नाही. बरोबर. एकटा माणूस ही गोष्ट नाही करू शकत नाही. आणि त्यांना अशी करून दाखवावी. मी त्याच्या घरी 1 महिनाभर मुक्काम करेन त्यांच्या हातात. ओके. एवढं हे खात्रीपूर्वक काम आहे. हे ज्याचं कौतुक आहे त्या माणसाला ज्याचं अनमोल मिळालं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सरळ बोलायचं की तुम्ही तुमच्या बोलण्याचा जेवढा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा सगळा तुम्ही काकूनकडे फिरवताय. हो, हे सत्यच आहे. कारण हे जे मी वरचं करू शकत नाही तर मी केलं. आता हेचं वरचं काम देखणं आहे म्हणून तर मी हातात घेऊन बसलोय. नाही तर वर नुसतं मग प्लॅस्टिकचा पट्टा लावून ठेवला असतं की 200 रुपये देता काय आणि 100 रुपये देता काय, असं झालं असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या कौशल्याला हे काम आहे. बरोबर. काका, तुम्ही तुमच्या या व्यवसायाचा वारसा टिकवण्यासाठी सध्या काय करताय? आता वारसा टिकवायचा म्हणजे आता आम्ही आहे तोपर्यंत हे काम चालूच राहणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर मुलग्यानं काहीतरी प्रयत्न करत त्याच्या वंशात त्यानं काहीतरी त्याच्या कुटुंबातनं किंवा त्याच्या ह्याच्यातनं ही कायमपणे आपल्या दुकानात ही कला कौशल्य टिकवायसाठी तो लेदर टेक्निकलचा कोर्स घेऊन आलेला आहे. बर. मुंबईला त्यानं लेदर टेक्निकल कोर्स घेतलेला आहे. मग त्यानं त्यात कसं झालंय, त्याचं जरसं वेगळं आहे. ते त्याचं कर्तव्य किंवा त्याचं कटिंग, त्याचं फिटिंग हे त्याच्या मशीन मधनं शिकलेलं आहे. बरोबर. आणि कात्रीवर आहे, चिकटण्यावर आहे. अशा पद्धतीचं त्यांचं थोडं. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे.
निदान चमडं कसलं आहे ते तर वळीकलाच एवढे चिकार झाले. बरोबर बरोबर. त्याच्यातनं तू पुढे शिकशील, कारण स्वतः तू तुझा बाबा चमड्याचं करतोय म्हटल्यानंतर तुला काय त्याची अडचण नाही कसली धरायला. बरोबर आहे. बरोबर. मग त्यातनं तुम्ही हे शिकलाय तर मी काही तर दुसरं शिकतो, शिकायला नाही काय अडचण आहे, माझी काहीच अडचण नाही म्हटलं. तू काही करू शकतोस, खरं चमडं सोडून जायचं नाही, चमड्यातच राहायचं आणि चमड्यातनं आपण काय प्रगती करता येईल त्यातनं कर. बरोबर. खरं लेदर ते लेदर. बरोबर आहे. खोटेपणा करायचा नाही आणि आपली चूक झाली असली तर ती दुरुस्त करून घ्यायची नाही, परत ते आउटच करून टाकायचं. आपल्या ह्या चप्पलमध्ये चूक झाल्या, आउट, बाजूलाच दुसरंच करायचं. खरंच चांगलंच क्वालिटी करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातनं करायची. हा. करताना प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला देखील त्या गोष्टीचा अनुभव येतो. हो बाबा मी नेमकं कुठं चुकलोय. हो हो. आज जर समजा मी तुमच्याकडनं शिकायला घेतलं, मला करताना जर समजा मला वादक बनवता नाही आलं तर तुम्ही सरळ म्हणू शकताय की हे वादक बाजूला ठेव, दुसरं घे, परत हा. पुन्हा एकदा सगळं बनव. बरं. हा. ज्या ठिकाणी स्त्रीचा हात आहे त्या ठिकाणी स्त्रीचा हात लागू दे. तिथनं पुढे ज्या वेळेसला संपूर्ण बदल, जसं तुम्ही मला मगाशी बोललात की बाबा ज्या वेळेसला हे आपण असं पकडतो हो. याचं माप वरती खाली कुठं होत नाही, ज्या वेळेसला तुला हे वाटतं त्यावेळेसला तू म्हणायचं की बाबा हो परफेक्ट बनलेलं आहे म्हणून. हो हो. तोपर्यंत करत राहायचं. ओके. आता हे चप्पल बघा सर, हे आता सांगलीच्या सरकारांचं आहे. मला राणूजी राजाने त्यांच्या घरी आलेलं तर माप मला हे दिलेलं आहे, त्यांनी मला बोलवून घेऊन मला माप दिलेलं आहे. आता हे मी ते जोड उद्या पार्सल करणार आहे त्यांचं. त्यांच्या जोडाला आता जवळजवळ 15 दिवस ते 15 ते 1 महिना झालाय लेट झालेला आहे. बर बर. त्यांना मी परवा फोन करून सांगितले तुम्हाला 20 तारखेला पाठवून देतो म्हणून. आज 30, आता 10 दिवस लेट झालेला आहे. 10 दिवसात त्यांचा फोनही नाही. तरी पण मी त्यांना आज सकाळी फोन करून सांगितले, म्हटलं तुम्हाला उद्या जोड तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाठवून देतो, द्या म्हटले. आणि मी त्यांना ते सांगितले की तुमच्या चप्पलमुळे माझ्या आज इथं मुलाखत आणि तुमच्या एका चप्पलमुळे मला एक 10 दिवस ज्यादा वाढलेले आहेत की माझी म्हटलं तिची ऍडव्हर्टीज चालू आहे, म्हणून तुमचं चप्पलच घेऊन म्हटलं मी ते सगळं राबवून तुमचं कंपल्सरी चप्पल ते फिल्म मध्ये आलेलं आहे. हे आज सकाळी आज सांगितलेलं. हो का? हो हो. ओके ओके. म्हणजे आपण ज्या दिवशी सुरुवात केली होती हो तिथून ते आतापर्यंत जे आपण बनवत आलोय ते राजांचं चप्पल म्हणायचं. हो हो हो. ओके ओके. तुम्ही मगाशी नाव घेतलं राणोजी राजे. हो. राणोजी राजे म्हणजे नेमके कोण? ते इथले कापशीचे सेनापतीच. कापशीचे जे सरसेनापती संताजी घोरपडे त्यांचे कूड म्हणायचं. अच्छा. बुडकाच. अच्छा अच्छा. हा. राणोजी राजे घोरपडे. हा. राणोजी राजे घोरपडे, उदयबाबा घोरपडे हे आमचे दोन्ही स्थानिक इथं भाऊ आहेत. बर बर. आता आणि आमची ओरिजिनल गादी आहे. जसं मला आपल्या कोल्हापुरातले बरेचसे माणसं बोलले की महाराष्ट्रातली ही एकमेव गादी आहे ज्या गादीचे जे वारस आहेत हे जेन्युइन आहेत, ओरिजिनल ज्याला म्हणतो. हो हो हो. बरोबर. ते आमची कापशीची आहे. कापशीची गादी आपली. हो. काका, आता ह्या आपल्या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही तुमचा हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमच्या भविष्यामध्ये योजना काय काय असणार आहेत? जरासं आता हे कसं आहे, काय तर दुकानात प्रगती झाली पाहिजे आणि मुलांच्या हातातनी पैसा खेळला पाहिजे. तर ते दुकानला आता कसं झालंय, आता घरगुती व्यवहार मोडला गेला. बरोबर. घरी बसून जे आम्ही पहिलं काम करत होतो त्याच्यापेक्षा आम्ही दुकानात गेलो. दुकानात आता कामं वाढली. परत आता त्या दुकानातले ओढचढ किंवा एखाद्या मोठी डिझाईन किंवा काहीतरी मोठे शोपीस बीपीस अशा पद्धतीचं ते आता काहीतरी जराशी योजना त्यांची चालू आहे. म्हणजे मुलांचे आणि आमच्या आता त्या प्रयत्नात आहे. जरासं कर्ज प्रकरण किंवा बँक लोन किंवा असं तसं ते आता मुलग्याकडनं ते मुलग्यानंच करण्याचं आहे. आता ते कसं आहे, आम्ही आता एवढं फिरू शकत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि काही करायचं झालं तर कुठलाच एक कागद काढायचं झालं आणि काही एक कागद आणायचं झालं तर इतका वेळ जातो की खूप जाते. तर ते मुलांच्याकडे गाड्या घोडे असतात, ते पटापटा जाऊन कामं करतात ज्या त्या वेळेत कुणाला, आणि लगेच मोबाईलवरून आता ते करू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला काही जास्त कमी मोबाईल मधलं कळत नाही. फक्त हॅलो आला घ्यायचं, नंबर बघून कुणाला तर फोन करायचं, ह्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काही यंत्र नाही. ओके ओके. असं आहे. मग ते मुलगा आता सगळं ऑनलाईन करतो, पार्सल करतो, त्याच्या मोबाईलवर पैसे येतात, ते सगळं नियमाप्रमाणे चाललेलं आहे. अच्छा, व्यवहार म्हणजे सगळा पूर्णपणे विशालदादाकडे असतो. हो हो. आणि जडणघडण जे आहे, व्यवसाय सांभाळणं जे आहे ते संपूर्ण तुम्ही नवरा बायको दोघ जण बघता. हो हो हो. ओके ओके.
बरं काका, आता मला सगळ्यात शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की आपल्या हातात जी चप्पल आहे ही आहे कापशी सेनापती येथे बनलेली चप्पल, तुमच्या व्यवसायामध्ये बनलेली चप्पल. तर आपला हा व्हिडिओ पाहून भविष्यामध्ये बरेचसे लोक आपल्या दुकानावरती येणार असतील, आपला व्यवसाय बघण्यासाठी येणार असतील. जसं माझे मामा, म्हणजे मी जो एक लास्ट व्हिडिओ बनवला होता, पशुवैद्यकीचे चिकित्सक आहेत, त्यांनी हे एक वाक्य वापरलं होतं की अद्याप आपल्या संपूर्ण कोल्हापूर भागामध्ये पॉडकास्ट म्हणा, मुलाखत म्हणा, किंवा एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याची संपूर्ण माहिती घेणं असं सध्या कोणी केलेलं नाहीये. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना समोर यावं का नाही त्याबद्दल भीती असते, की बाबा बोलायचं कसं काय त्याबद्दल भीती असते. बरोबर. तर मला हा एक पहिला प्रश्न विचारायचा आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीला हा व्हिडिओ बघून मला कापशीमध्ये बनलेलंच पायतान घ्यायचंय असं जर एखाद्याने प्लॅन केला आणि एखाद्याला जर समजा तुमच्या दुकानावरती यायचं झालं, तर कापशीमध्ये नेमकंसं तुमचं दुकान कुठं आहे त्याबद्दल जरा सांगा. हा, कसं आहे, माझं एसटी स्टँड जवळच दुकान आहे. जुने एसटी स्टँड? जुने एसटी स्टँड जवळ दुकान आहे. ओके. आणि तिथं मोठे आता चांगलं आमच्या इथं बघण्यासारखं सर संताजी घोरपडेंचा पुतळा आहे. बर. तिथं तळ आहे. बर. आणि फार मोठं माझ्या समोर ते लॉनच बघण्यासारखं झालेलं आहे. बर. ओके. आणि तिथं आता आणि पंचायत आहे आणि सोबती संपूर्ण आता दर्शनी कमान झालेली आहे. म्हणजे जर समजा आपण कापशीवरनं सॉरी निप्पाणीवरनं जर आलो तर निप्पाणीवरनं कापशीमध्ये येतानाची मोठी कमान, गावाची कमान लागते. कमानीतनं आतमध्ये येऊन डावीकडे माझं दुकान आहे. ओके. आणि माझ्या दुकानच्या उजव्या साईडला आईसाहेबाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. ओके. असं ठिकाण आहे. आणि सेंटरला समोरच माझ्याकडे म्हणजे आपल्या संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेलं एकमेव व्यक्ती ज्यांचं आजही, जसं थोडक्यात मी इतिहास सांगतो, छत्रपती श्री संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यानंतर जर संपूर्ण जगाच्या पाठीवर मराठ्यांचा इतिहास जर पाहायचा झाला तर त्यावेळेसला सगळ्यात पहिलं नाव येतं ते सरसेनापती संताजी घोरपडे यांचं. हो. आणि तसं पाहायला गेलं, सरसेनापती संताजी घोरपडे जे आहेत यांचा जो जन्म आहे, आपल्या इथं इतिहास संशोधक असे बरेचसे आहेत की ज्यांनी कुणी त्यांचा जन्म वाराणसीचा सांगितलाय, कोणी त्यांचा जन्म राजस्थानचा सांगितलेला आहे. परंतु एवढं सगळं बघत असताना, एवढं सगळं करत असताना अवघ्या क्वचित म्हणतो आपण की बाबा एक छोटासा त्यांना एक त्यांचं आयुर्मान भेटलं होतं. त्यामध्ये देखील शिवाजी महाराजांनी आणलेला गनिमी कावा आणि संभाजी महाराजांचा मुत्सद्दीपणा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन छत्रपती राजाराम महाराज यांच्या सोबतीला राहून दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कन्याकुमारीपासून ते श्रीलंकेपर्यंत असा एकमेव, फक्त आपल्या संपूर्ण मराठा राजवटीमध्ये असा एकमेव सरसेनापती होऊन गेलाय ज्याने वर्ण खालीपर्यंत म्हणजे सगळे ठासून मारले होते. आणि ज्या वेळेसला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे वारल्यानंतर ज्या वेळेसला मुघलांना आणि इतर यवनांना असं वाटलं की आता बाप आणि लेक दोघजण गेले, आता मराठा संपला, त्या ठिकाणी ज्या सरसेनापतींनी सगळ्यांची कत्तल केली ते फक्त एकच, ते म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे. हो. हे आपल्या कापशीकरांना या बाबतीत माहिती असलं पाहिजे. मुळात आपल्या कोल्हापूरकरांना याबद्दल माहितीच असेल. आणि हा एक माझ्या वाचनातला थोडक्यात भाग होता, मी म्हणून हा एवढा बोलून दाखवला. सो काका, माझं नाव रणजित. ओके. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव चावडी संवादाची, आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात, निवांतमध्ये गप्पा मारल्यात, सगळ्या गोष्टींबद्दल बोललात, त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. सो मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद काका. धन्यवाद.